काय म्हणता बे पोट्ट्यो, आजचा विषय असा आहे की भाऊ आपल्याला जायचा आज हिवर खेळले कबड्डी घ्यायसाठी भाऊ. हो, आम्ही थांबलो होतो खामगावले, कारण 2 माणसं येऊ राहिले ते आमच्या अकोल्यावरून भाऊ. हो, 2 पोट्टे येऊ राहिले ते त्यासाठी थांबलो. मग चहा घेतला खामगावमध्ये, कारण थंडी वाजे. मग निघलो आम्ही हिवरखेळसाठी भाऊ. हिवरखेळमध्ये आलो तो मॅचेस चालू झाले ते भाऊ. हो, मॅचेस चालू झाले ते. आणि गर्दी पहा किती आहे भाऊ, खतरनाक एकदम. हा, मस्त गर्दी आहे. पोट्टे सगळे थंडी नाकून गेले ना भाऊ. हो, पोट्टे म्हणतात की डायरेक्ट आता जेवण करू. म्हटलं हो, तेच काम आपल्याला, कुठे गेले पण जेवणच पाहिजे भाऊ आमच्या पोट्टेला पहिले. मग तुमच्या भावना वाढली ना पंगत गिंगत. आणि हो भाऊ, महावेट हे होते वेटिंगचे सामने. महावेट होतं जास्त, ह्याचे होते कमी भाऊ. हो, ते मस्त जीव राहील ते, कारण महावेट जास्त असल्यामुळे मी काही जेवलो नाही भाऊ. हो, आणि त्याच्यात माझ्या दीप्यान नवेद्या पा कशी मजा घेत की मिरच्याची भाजी खूप भारी झाली आहे भाऊ. हो, कारण आपल्याला जेवायचं नव्हतंच भाऊ. जेवण केलं नाही तरी महावेट जास्त भरलं ना भाऊ. मग मी काय मारले ना रनिंगा, कारण 3 जणांचे आमचे जास्त वेट होते आमच्या टीमेत भाऊ. तिघे आम्ही मारले रनिंगा गिनिंगा भाऊ. रनिंग मारून केला ना मग वेट कमी. हो, मग आलो रूममध्ये भाऊ. पहा झोप्याची व्यवस्था कशी असते, जो कबड्डी खेळते त्यालाच हे समजते भाऊ. हो, कारण कबड्डी खेळणं सोपं नाही आहे भाऊ. हो, पहा कशी झोप्याशिवाय तर काही नसते, काही कंबल फंबल काहीच नसते भाऊ. हो, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पोट्ट्यो.